प्रिय अजितदादा, नमस्कार. कोणत्या नेत्याला आजवर इतकं मनातून दादा म्हणावंसं वाटलं नाही? बातम्या सांगतानाही आम्ही तुमचा उल्लेख अजितदादा असाच करतो. 28 जानेवारीच्या सकाळी जेव्हा त्या अपघाताची बातमी आली तेव्हा विश्वासच बसत नव्हता. ती बातमी पचवायला आम्हाला खूप वेळ लागला. मनात हाच विचार घोळत राहिला की महाराष्ट्राने एक कामाचा माणूस गमावला. तुम्ही गेलात, पण ती पोकळी भरून काढायला कित्येक काळ जावा लागेल. खरं सांगू दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे स्वीकारायला आजही मन तयार होत नाहीये. काल परवा पुण्यात वारी आलेली, प्रत्येकाला तुकोबरायांच्या माऊलींच्या पालखीच्या दर्शनाची आस होती. त्याच गर्दीत तुमचे कार्यकर्ते दिसले. त्यांच्या हातात पोस्टर होती, त्यावरती तुमचा फोटो दिसला. मी अजित पवारांच्या बारामतीचा असं अभिमानाने तो सांगत होता. एकावर तर लिहिलेलं, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला. ते पाहून पुन्हा जाणवलं तुमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पांडुरंगाची आठवण येते. भेटीला आलेल्या कार्यकर्त्यांना तुम्ही राहण्या जेवण्यापर्यंतची विचारपूस करत असायचात आणि म्हणूनच कार्यकर्ते तुम्हाला गर्दीतून देखील दादा वी लव्ह यू असं म्हणून ओरडायचे. तुमच्या हातात कुठलाही निवेदनाचा कागद गेला की त्या कागदावर जेही काही लिहिलेलं असायचं ते पूर्ण वाचून त्यावरती लगेचच उत्तर मिळायचं. ज्यांचं हस्ताक्षर चांगलं त्यांना तुम्ही कौतुकाची थापही द्यायला विसरत नसायचं. एखादा प्रशासकीय निर्णय असेल तर त्याची इत्थंभूत माहिती तुम्हाला असायचीच. भिंतीला खिळे का मारले, त्या खिळ्यांचा रंग का वेगळा आहे, इतक्या बारकाईने तुम्ही कामं बघत असायचा. महाराष्ट्राने एक असा नेता गमावलाय जो प्रशासनाला गती द्यायचा, कामं पूर्ण करून घ्यायचा आणि राजकारणातही माणुसकी जपायचा. म्हणूनच दादा, तुमचं कौतुक फक्त राजकारणापुरतं कधीच नव्हतं. तुम्ही शरद पवार साहेबांच्या तालमीत भलेही घडला वाढलात, पण तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण केली, ती प्रत्येकालाच प्रेरणा देणारी आहे. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. त्या आरोपांशी 2 हात करताना तुम्ही कधी मागे हटला नाहीत. मी कोणाचा 5 पैशांचा मिंदा नाही हे तुमचं वाक्य आजही आमच्या लक्षात आहे. दादा, तुम्हाला आठवतं जेव्हा तुम्ही 2019 मध्ये सकाळचा शपथविधी केला तेव्हा सर्वांनाच तो धक्का होता. नंतर पुन्हा राष्ट्रवादीला ताब्यात घेऊन सत्तेत सहभागी झाला तेव्हाही आमच्यासाठी तो धक्काच होता. तुम्ही निर्णय घेतला, त्यावरती ठाम राहिलात, कधीही मागे हटला नाहीत. लढायला शिकलात, सत्तेत राहून कामं कशी करावीत, सत्तेतली असोत वा विरोधातली असोत, नेते असोत वा कार्यकर्ते असोत, माणसांशी नातं कसं जपावं हे सगळं तुमच्याकडून शिकण्यासारखंच आहे. तुम्ही एकमेव असे राजकारणी होता जे म्हणायचात की नेत्यांच्या पाया पडू नका, आई बापांच्या पाया पडा. रात्री उशिरा फोन उचलून बोल काय झालं, काय अडचण आहे असं विचारणारा कार्यकर्त्यांचा दादा आता नाहीये. तुमचा तो मिश्किलपणा, भाषणातला स्पष्ट वक्तेपणा, तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. काम करा, बोलू नका, ही तुमची शैली देखील आम्ही आदरानेच पाहत असायचो. तुम्ही ज्या वेगाने काम करायचा त्या वेगाने आता कुणीही चालत नाही. तुमच्या लाडक्या बहिणी देखील तुम्हाला मिस करतायत. तुमचा तो गुलाबी जॅकेट मधला फोटो, ती बॅग, बजेट सादर करण्यासाठीची तयारी, आम्हाला सगळंच कायमच आठवत राहणार. अजूनही बरेच बजेट सादर करण्याचा तुम्ही विक्रम रचला असता, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तुमची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत. तुमच्यासारखं भाषणात अगदी काहीही न लपवता स्पष्ट बोलणंही कोणाला जमणार नाही. आता सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय हे सर्व तुमचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करतायत, पण तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तुमच्या जाण्यानंतर तुमचा पक्षही पोरका झालाय. तुमच्यानंतर पक्षातला संवादाचा अभाव, असंतोष पाहता कार्यकर्ते नक्कीच तुम्हाला मिस करतात. आज बारामती मधला प्रत्येक जण तुमची आठवण काढतोय. त्या विमानात बसून बारामतीकडे जात असताना तुम्ही कदाचित बारामतीच्या लोकांचा विचार करत असणार. तुमचा शेवटचा प्रवासही तुमच्या बारामतीसाठीच तर होता. तुमची बारामती, तुमचा हा महाराष्ट्र कधीही तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही शांतपणे विश्रांती घ्या दादा. हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण खरंच आम्ही तुम्हाला मिस करतोय. आज तुमच्या पहिल्या जयंतीनिमित्त तुम्हाला लगावबत्ती परिवाराकडनं विनम्र अभिवादन.